भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माणूस घडवणाऱ्या संघटनेचे चौथे सरसंघचालक प्राध्यापक राजेंद्र सिंहजी तथा रज्जू भैया। सहज, निकोप, तरीही अलौकिक। जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर C.V. रमण यांनी एका मेधावी बुद्धी असलेल्या ज्याने पदार्थ विज्ञानात पैकीच्या पैकी गुण मिळवले होते अशा विद्यार्थ्याची आपल्या संशोधन संस्थेत आपला संशोधक सहकारी म्हणून निवड केली होती। तो तेजस्वी युवक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक राजेंद्र सिंहजी। राजेंद्र सिंहजींना लहानपणापासून संघ शाखेची ओढ लागलेली होती। अशोकजी सिंघल आणि राजेंद्र सिंहजी हे एका शाखेचे स्वयंसेवक। ते दोघे एकत्रच शिकले आणि वाढले। अशोकजींचे आणि राजेंद्र सिंहजींचे एकमेकांकडे येणे जाणे होत असे। राजेंद्र सिंहजींचे अशोकजींच्या घरी येणे कमी झाले तेव्हा अशोकजींच्या आईने त्यांना घरी बोलावून विचारले, रज्जू, आजकाल घरी कमी येतोस, काय कारण आहे? राजेंद्र सिंहजींनी सांगितले, मी शाखेत जातो, शाखेत वेळ जात असल्याने तुमच्याकडे यायला वेळ होत नाही। एवढे बोलून राजेंद्र सिंहजी थांबले नाहीत, तर त्यांनी लगेच संघाची प्रार्थना म्हणून दाखवली। ती प्रार्थना ऐकल्यावर अशोकजींच्या आईला खूपच आनंद झाला। तिने अशोकजींना राजेंद्र सिंहजींबरोबर शाखेत जाण्याचे फरमानच काढले। त्यामुळे दोघंही नियमित शाखेत जाऊ लागले। हेच ते अशोकजी सिंघल जे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यांनी श्री राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व केले। सन 1946 मध्ये बनारसमधील DAV कॉलेजमध्ये संघ शिक्षा वर्ग झाला। त्या वर्गात राजेंद्र सिंहजी होते। तेव्हा त्यांनी श्री गुरुजींना पहिल्यांदा वर्गात पाहिले आणि पहिल्यांदाच ऐकले। वर्गात असताना राजेंद्र सिंहजींचा MScचा निकाल जाहीर झाला। राजेंद्र सिंहजी हे केवळ प्रथम श्रेणीत नुसते उत्तीर्ण झाले नव्हते, तर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता। गुरुजींनी त्यांना विचारले, राजेंद्र सिंहजी, आता यानंतर काय करणार? राजेंद्र सिंहजी म्हणाले, आता तरी प्रयागमध्ये संशोधन करत अध्यापन करण्याचा विचार आहे गुरुजी। त्यानंतर राजेंद्र सिंहजींची जीवनयात्रा एक शिक्षक आणि एक संघ कार्यकर्ता या नात्याने सुरू झाली आणि मग राजेंद्र सिंह क्रमशः प्रोफेसर राजेंद्र सिंहजी आणि मग सर्वांचे रज्जू भैया म्हणून ओळखले जाऊ लागले। रज्जू भैयांना खेळाची आणि संगीताचीही खूप आवड होती, परंतु संघकामाच्या वाढत्या जबाबदारींमुळे ती आवड कधी निसटून गेली कळलेही नाही। रज्जू भैया विद्यापीठात असताना स्क्वॅश आणि टेनिस खेळत असत। क्रिकेट, फुटबॉल या खेळाचीही त्यांना आवड होती। क्रिकेटमध्ये चेंडू कसा स्विंग होतो, फुटबॉलमध्ये बॉल कसा फिरवला जातो
याचे बारकावे विद्यार्थ्यांना ते समजावून सांगायचे. रज्जू भैयांना खेळाची विस्तृत माहिती असायची. लॉन टेनिस, क्रिकेट आदी खेळाचे खेळाडू, त्यांचे स्कोर्स याची इत्थंभूत माहिती रज्जू भैया ठेवायचे आणि प्रत्येक विषयाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायचे. प्रभावी व लोकप्रिय प्राध्यापक असूनही रज्जू भैयांचे अधिक लक्ष संघकार्यावरच केंद्रित झाले होते. त्यामुळे त्यांनी निरनिराळ्या संधींच्या वेळी आपल्या पदोन्नतीचा स्वीकार केला नाही. सुलतानपूर जिल्ह्यातील मुसाफिरखाना तालुक्यात भरतसिंह प्रचारक म्हणून काम करीत होते. ते क्षयाने आजारी पडले. प्रांत संघचालक शारदा प्रसाद द्विवेदी यांनी त्यांना प्रयागला रज्जू भैयांकडे पाठवून दिले. रज्जू भैयांच्या बंगल्यातील एका खोलीत प्रचारक भरतसिंह यांच्यावर उपचार सुरू झाले. वीरेंद्र प्रतापांचा परिवार रज्जू भैयांच्या घराशेजारी राहत होता. त्यांची मुले लहान होती. भाभींना काळजी वाटू लागली की घरात क्षयरोगी असल्यावर आपल्या लहान मुलांचे कसे होणार. भाभींनी रज्जू भैयांच्या वडिलांजवळ आपली चिंता व्यक्त केली. रज्जू भैया दौऱ्यावरून परत आल्यावर त्यांच्या वडिलांनी विचारले, "अरे रज्जू, भरतसिंहाला सॅनिटोरियममध्ये नाही का ठेवता येणार?" रज्जू भैया म्हणाले, "खूप प्रयत्न केला, पण कोणत्याही सॅनिटोरियममध्ये जागा नाही बाबा. तेथे प्रतीक्षा सूचीत म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये नाव टाकले आहे. जागा मिळाली की लगेच तेथे घेऊन जाईन." रज्जू भैयांचे वडील यावर म्हणाले, "रज्जू, असे नाही का करता येणार की भरतसिंहासाठी वेगळी खोली घेऊन तेथे त्याची देखभाल करता येईल? खर्चाची काळजी तू नको करूस." रज्जू भैयांनी पटकन उत्तर दिले, "बाबा, जर मला क्षय झाला असता तर तुम्ही मला काय असेच केले असते का?" क्षणात वडिलांना त्यांची भावना समजली. ते म्हणाले, "बास, आता भरत येथेच राहील. बाहेरील खोलीत मी करीन त्याची देखभाल. हा दरवाजा बंद राहील. कोणीही लहान मुलगा येथे येणार नाही." दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याच्या त्यांच्या या स्वभावामुळे आणि संघकार्याची आवश्यकता लक्षात आल्यामुळे अखेर त्यांनी प्राध्यापक पेशा सोडून प्रचारक जाऊन पूर्ण वेळ संघकार्य करायचे ठरवले. रज्जू भैयांना 1943च्या संघ शिक्षा वर्गात माननीय भाऊराव देवरसांचे सानिध्य लाभले. वर्गात त्यांनी भाऊरावांची भाषणे ऐकली. भाऊरावांनी घेतलेल्या चर्चेत ते सहभागी झाले. भाऊरावांचे व्यवस्था कौशल्य रज्जू भैयांच्या लक्षात आले. भाऊरावांचा व्यासंग खूप मोठा होता. भाऊरावांचे त्यांना पत्रातूनही मार्गदर्शन मिळत गेले आणि त्यातून त्यांचे संबंध अधिक वाढत गेले. संघावर 1948 साली बंदी आली. त्यावेळी सत्याग्रह केला म्हणून रज्जू भैयांना तुरुंगवास भोगावा लागला. तिथे अनेक स्वयंसेवक होते. रज्जू भैया सर्व स्वयंसेवकांना आपल्या मोठ्या परिवाराचा एक भागच मानत असत. रज्जू भैयांची आई जेव्हा तुरुंगात आपल्या मुलाला भेटायला येई तेव्हा ती आपल्या रज्जूसाठी गूळ घेऊन येई. कारण तुरुंगाच्या नियमानुसार तुरुंगात मिठाई आणण्यासाठी मनाई होती. रज्जू भैया तो सारा गूळ स्वयंसेवकांमध्ये वाटून संपत असत. रज्जू भैयांची आई रज्जू भैयांच्या वडिलांना म्हणाली, "आपण मुलाला तुरुंगात भेटून येऊया." योगायोगानं लाल बहादूर शास्त्रीजी आणि रज्जू भैयांचे वडील रेल्वेच्या एकाच डब्यातून प्रवास करीत होते. शास्त्रीजींनी रज्जू भैयांच्या वडिलांना विचारले, "आपण कुठे चालला आहात?" वडिलांनी उत्तर दिले, "प्रयागला. माझा मोठा मुलगा राजेंद्र तुरुंगात आहे. त्याला भेटायला चाललोय." शास्त्रीजी म्हणाले, "आपला मुलगा संघाचा मोठा कार्यकर्ता आहे. त्याला समजावून सांगा की संघासारख्या धोकेबाज संघटनेत जाऊ नकोस म्हणून."
रज्जू भैयांचे वडील शास्त्रीजींना मध्येच थांबवून म्हणाले, संघाला मी ओळखत नाही, पण माझ्या मुलाला मी चांगला ओळखतो. मी विश्वासानं सांगतो, जर माझा मुलगा या संस्थेत आहे तर ती संस्था खराब असूच शकत नाही. आपल्या मुलावरील हा विश्वास किती बोलका आहे हे यावरून दिसून येते. तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे एका स्वयंसेवकाची नोकरी सुटली. रज्जू भैया तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावर त्यांनी त्या स्वयंसेवकाची भेट घेतली आणि त्याला विचारले, आता तू काय करणार आहेस? त्या स्वयंसेवकाच्या डोळ्यापुढे अन्य काही व्यवस्था नव्हती. आर्थिक अडचणीत असलेल्या त्या स्वयंसेवकाला रज्जू भैयांनी शिक्षकाची नोकरी मिळवून दिली. त्यामुळे त्याचे घर सावरले. पण नोकरी करता करता त्याने B.Ed करावे असा सल्लाही रज्जू भैयांनी त्याला दिला. रज्जू भैया विभाग प्रचारक झाल्यानंतर त्यांचा विशेष व्यक्तींशी संपर्क आला. राजश्री पुरुषोत्तमदास टंडन यांचा मुलगा त्यांच्या वर्गात शिकत होता. त्या मुलाच्या घरी लाल बहादूर शास्त्री त्यांना भेटले. काँग्रेसच्या कार्यालयात त्यांचा दादा कृपलानींशी संपर्क आला. कधी आनंदवनमध्ये कार्यक्रम होत असे, तेथे राजगोपालचारी, सीतारामय्या त्यांना भेटत असत. भाऊराव देवरसांनी रज्जू भैयांची लखनौ संभाग प्रचारक म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी रज्जू भैयांचे वडील लखनौत चीफ इंजिनियर होते. रज्जू भैया घरात राहून संघकाम करू लागले.